महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारल्यानंतर सरकारला आणि राज्य शासनाला रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला। हिंदी सक्ती रद्द केल्यानंतर ठाण्यात असेल, मुंबईत असेल, आता नवी मुंबईमध्ये देखील दोन्ही ठाकरे बंधूंचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतात। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत या ठिकाणी या हिंदी सक्तीच्या दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यामुळे एकजुटीचा विजय असो अशा प्रकारचे बॅनर या नवी मुंबईतील ऐरोली परिसरात मनसेचे शहर सचिव रुपेश कदम यांच्या वतीने लावण्यात आले। तसेच या बॅनरवरती सरकारला देखील डिवचण्याचा प्रयत्न केलेला आहे। पाहायला गेलं तर शोले चित्रपटातील एक जो डायलॉग आहे तो या बॅनरच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे। कितने आदमी थे सरदार दो और तुम तीन फिर भी वापस लौट आए, अशा प्रकारचा जो मजकूर जो आहे तो सर्वांचं लक्ष वेधत आहे। पाहायला गेलं तर या हिंदी सक्तीच्या दोन्ही शासन निर्णय रद्द केल्यानंतर आता एक मोठ्या प्रमाणात जल्लोष मेळावा या ठिकाणी उत्सव मेळावा जो मुंबईमध्ये साजरा केला जाणार आहे। दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येऊन या मेळाव्यामध्ये असणार आहेत। तसेच महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसाच्या हितासाठी दोन्ही बंधू एकत्र यावे असे देखील अनेक बॅनर या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये झळकताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्यानंतर आता दोन्ही जर बंधू एकत्र आले तर येणाऱ्या राजकारणात असेल, निवडणुकीत असेल, काय बदल होईल हे देखील पाहणं गरजेचं असेल। मात्र सध्या तरी या अशा प्रकारचे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे चित्र या बॅनरच्या माध्यमातून दिसून येत आहे। तर दुसरीकडे सरकारला देखील डिवचण्याचं या ठिकाणी बॅनरच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। मात्र येणाऱ्या काळात आता पहिलीपासून जो हिंदी सक्ती करण्यात येत होता तो कुठेतरी आता शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर मराठीच ही मातृभाषा जी आहे ती पहिली शिकवली जावी असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। त्यानुसार आता पाहायला गेलं तर हिंदी सक्तीवरून आता या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येत येणाऱ्या काळात आता कशा प्रकारचा लढा असणार आहे, मुंबईसाठी असेल, महाराष्ट्रासाठी असेल, या इतर लोकांसाठी देखील कशा प्रकारचा लढा या ठिकाणी करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी अनेक ठिकाणचे जे बॅनर जे आहेत ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचे चित्र आपल्याला या बॅनरच्या माध्यमातून दिसून येत आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ऐरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।